तर बघा प्रिव्हियस केसमध्ये आपण काय बघितला होता, तर शॉर्टकट इफेक्ट बघितला होता. तर त्याच्यामध्ये काय उदाहरण दिलं होतं आपण, तर एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि गुंडांचं उदाहरण दिलं होतं, बरोबर. तर आता आपण पुढचा इफेक्ट बनवणार आहोत. तर आता पुढच्या इफेक्टचं नाव काय, तर फ्रँकल डिफेक्ट. ठीक आहे, तर नाव लिहून घ्या. चौथा इफेक्ट होता तो आपला, नाव काय होतं, फ्रँकल डिफेक्ट. तर फ्रँकल डिफेक्टमध्ये काय होत असेल, एनी गेसेस बघा. तर आता बघा, हा सेम कशासारखाच आहे, तर इंटरस्टेशियल डिफेक्टसारखाच आहे. पण आता इंटरस्टेशियल डिफेक्ट कशामध्ये होता, तर नॉन आयनिक सॉलिड्समध्ये होता, बरोबर. नॉन आयनिकमध्ये काय असतात, ॲटम्स असतात. तर ॲटम काय होतो, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर ते शिफ्ट होतो. पण तो प्लेस होताना कशामध्ये होतो, तर सेम लॅटिसमध्ये शिफ्ट होतो, आउटसाईड ऑफ द लॅटिस शिफ्ट होत नाही. तर सेम आहे कन्सेप्ट फ्रँकल डिफेक्टमध्ये पण. पण याच्यामध्ये काय असणार आहेत, ॲनायन आणि कॅटन असणार आहेत. तर शिफ्ट होताना एकतर ॲनायन होणार की कॅटन होणार, ह्याच्यामध्ये डाऊट असणार आहे. तर बघा, मी सांगताना सांगतो, फ्रँकल डिफेक्टमध्ये फक्त आणि फक्त कॅटायनच शिफ्ट होतात. तर एक्झाममध्ये गोंधळून जायचं नाही आहे. तर इंटरस्टेशियली डिफेक्टमध्ये काय होतं, ॲटम आपला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होत होता, पण तो सेम लॅटिसमध्ये शिफ्ट होत होता. पण सेमच कन्सेप्ट फ्रँकल डिफेक्टमध्ये आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर कॅटायन कुठं शिफ्ट होणार आहे, तर कॅटायन शिफ्ट होणार आहे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये, पण सेम लॅटिसमध्ये शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मी एक काढून दाखवतो उदाहरण. बघा, समजा हे आपलं लॅटिस स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, समजा हे आपलं लॅटिस स्ट्रक्चर आहे. तर आता याच्यामध्ये काय काढणार आहोत आपण, ॲनायन आणि कॅटायन काढणार आहोत, बरोबर. तर रेडने मी कॅटायन काढतो, 1 2 3. ठीक आहे, आता बघा 1 2. ठीक आहे, पुन्हा 1 2 3, पुन्हा 1 2. ठीक आहे, पुन्हा बघा आता काय येणार आहे, 1 2, पुन्हा 1 2 3. हे असं कंटिन्यू होत जाणार आहे, बरोबर ना. तर आता बघा, ह्याच्यामध्ये कसं असतं, जर हा आपण ॲनायन कन्सिडर केला, तर ॲनायनच्या भोवती किती सराऊंड केले आहेत कॅटायन, 1 2 3 4. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ॲनायनला कॅटायन सराऊंड करतात. किंवा आता बघा, तुम्ही कॅटायन कन्सिडर केला, हा कॅटायन कन्सिडर केला, तर काय सराऊंड होणार त्याला, ॲनायन सराऊंड होणार. बघा 1 2 3 4. म्हणजे तुम्ही आयदर डायरेक्शनने म्हणू शकताय, द कॅटायन शुड बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर ऑफ ॲनायन्स, किंवा ॲनायन शुड बी सराउंडेड बाय मॅक्झिमम नंबर ऑफ कॅटायन्स. कारण बघा तिथं ॲनायनला काय केलं आहे, तर कॅटायनने सराऊंड केलं आहे, आणि कॅटायनला काय केलं आहे, तर ॲनायनने सराऊंड केलं आहे, बरोबर. म्हणजेच काल जी डेफिनेशन बघितली ती आपली बरोबर आहे. ठीक आहे, तर आता बघा, अशा केसमध्ये हा आपलं काय, तर विदाऊट डिफेक्टवाला, विदाऊट डिफेक्ट. ठीक आहे, ह्याला विदाऊट डिफेक्टवाला मी काय म्हणतो, लॅटिस स्ट्रक्चर म्हणणार आहे. पण ज्यावेळी डिफेक्ट होतो त्यावेळी काय होणार आहे बघा, ज्यावेळी डिफेक्ट होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, मी स्ट्रक्चर काढून दाखवतो पुन्हा. हे आपले काय आहेत, तर ॲनायन आहेत, कॅटायन आहे, बरोबर. ॲनायन झाला, बरोबर, हा कॅटायन झाला. पुन्हा बघा, कॅटायन कॅटायन, बरोबर. हे आपले ॲनायन. तर आता या केसमध्ये बघा, ॲनायन नंतर इथे कॅटायन पाहिजे, पण हा कॅटायन काय होतो, तर हा इथे शिफ्ट झाला आहे, बरोबर. मी इथे कॅटायन काढतो पुन्हा. बघा, हा कसा पहिल्या सेकंड रोमध्ये जो फर्स्ट कॅटायन होता, सेकंड रो ही फर्स्ट रो झाली, सेकंड रो झाली. सेकंड रोमध्ये फर्स्ट कॅटायन जो होता तो सेकंड रोमधून शिफ्ट होऊन कुठे झाला आहे, तर चौथ्या रोमध्ये गेलेला आहे, बरोबर. 1 2 3 चौथ्या रोमध्ये गेलेला आहे. म्हणजेच काय, तो सेकंड रोमधून जाऊन फोर्थ रोमध्ये गेला आहे, पण सेम लॅटिसमध्ये आहे अजून पण. तर अशा प्रकारचे जे कॅटायन शिफ्ट होतात, तर विदिन द सेम लॅटिस, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर फ्रँकल डिफेक्ट असं म्हणणार आहोत, बरोबर. समजतंय. तर याच्यामध्ये नोट लिहून घ्या. नोट काय असणार आहे सांगा बघूया, नोट काय असणार आहे,
तर आपलं झालं आहे भरपूर आपण शिकलो आता याच्या जे आपण डिफरेन्शिएशन केलं आहे याच्यामध्ये भरपूर वेळा मी लिहिलं आहे. नोट काय देतो मी, दिस डिफेक्ट टेक्स प्लेस ओनली इन आयोनिक सॉलिड्स. समजलं, दिस डिफेक्ट टेक्स प्लेस ओनली इन आयोनिक सॉलिड्स. तर आता बघा पुन्हा आता मासचं इक्वेशन लिहितो मी. मास इज इक्वल टू वॉट, मास इज नथिंग बट वॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी. इजन दॅट राईट, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर आता बघा आपलं काय असतात आयोनिक कंपाऊंडमध्ये, आयोनिक स्ट्रक्चरमध्ये काय असतात, ॲनायन कॅटॅन असतात बरोबर. तर कॅटॅन काय झालं आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनमधून शिफ्ट झाला आहे आणि तो कुठे गेला आहे, विदिन द सेम लॅटिस बट इट हॅज मूव्ड टू द फोर्थ रो बरोबर. तो अजूनही सेम लॅटिसमध्ये आहे. तर त्याचं मास का होणार आहे, चेंज होणार आहे का, नाही होणार, कारण ते कॉन्स्टंट राहणार आहे, कारण तो लॅटिस सोडून दुसऱ्या लॅटिसमध्ये गेलेला नाही आहे. तर मास चेंज झालेला नसणार आहे, तर व्हॉल्यूम अँड डेन्सिटी काय असणार आहेत, तर कॉन्स्टंट असणार आहेत. हा पण कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम म्हणजे कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी पण कॉन्स्टंट आहे. जर तिन्हीच्या तरी क्वांटिटी सेम आहेत म्हणजे कॉन्स्टंटच आहेत, जर ते व्हॅरी झालेले नाही आहेत तर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी चेंज झालेल्या असणार आहेत का, नाही. सो फिजिकल प्रॉपर्टीज आर किंवा आर म्हणण्यापेक्षा रिमेन सेम, रिमेन अनचेंज्ड असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जसं की मास व्हॉल्यूम डेन्सिटी काही चेंज झालं नाही, सो फिजिकल प्रॉपर्टीज काय राहणार आहेत, तर अनचेंज्ड राहणार आहेत बरोबर. तर आता हे सगळं तुम्हाला सांगितलं, तर आता काय होणार आहे, ह्याचे डेफिनेशन सांगू शकता का तुम्ही, डेफिनेशन काय तयार होणार आहे, डेफिनेशन काय तयार होणार आहे सांगा बघूया. तर बघा लिहून घ्या, when one of the cation occupy interstitial site in the lattice then it is called as what, it is called as Frankel effect. समजते, when one of the cation occupy interstitial site, आपण म्हणू शकता इंटरस्टिशियल साईट ह्याच्यामध्ये काय ॲड करा, इन द सेम विदिन द सेम लॅटिस असं करा, विदिन सेम लॅटिस असं पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इझी पडेल प्रॉब्लेम सोडवताना, कोणता सेम लॅटिसमध्ये आहे किंवा कोणता लॅटिस सोडून गेला आहे हे समजायला तुम्हाला बरं पडेल. वेन वन ऑफ दी कॅशन ऑक्युपाय इंटरस्टेशियल साईट विदिन द सेम लॅटिस देन इट इज कॉल्ड एज दी फ्रँकल इफेक्ट. ठीक आहे, समजते. तर आता आपण हे झाले तुमचे कशाचे, तर स्टोकियोमेट्रिक डिफेक्ट झाले होते. ठीक आहे, तर आता ह्याच्यानंतर काय बघणार आहोत आपण, तर शॉर्टकट डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्टला काहीतरी काय असतात, कंडिशन असतात. म्हणजेच काय, डिपेंड करते की कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, किंवा डिपेंड करते की साईज ऑफ ॲनायन आणि कॅटॅन किती आहे, म्हणजे साईज म्हणजेच काय झालं, रॅडियस. तर याच्यावरती काय होतात, तर शॉर्टकट डिफेक्ट सक्सेसफुल होणार आहे की नाही किंवा फ्रँकल डिफेक्ट सक्सेसफुल होणार आहे की नाही ते डिपेंड असते. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं, तर जे स्टोकियोमेट्रिक डिफेक्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते डिफेक्ट आहेत, तर मोस्ट इम्पॉर्टंट डिफेक्ट आहे ते शॉर्टकट डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट. कारण एक्झाममध्ये पण मॅक्झिममचे क्वेश्चन विचारले जातात त्याच डिफेक्टवरती विचारले जातात. तर आपण काय करूयात, शॉर्टकट डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट आहे ते इन डिटेलमध्ये समजावून घेऊयात. ठीक आहे, तर बघा एक टेबल बनवा, टेबलमध्ये सांगतो तसे कॉलम्स बनवा. सुरुवातीला घ्या सिरियल नंबर, सेकंड घ्या कंडिशन, कंडिशन काय असणार आहे, थर्ड घ्या शॉर्टकट डिफेक्ट
आणि थर्ड घ्या फ्रँकल डिफेक्ट. ठीक आहे, घेतलं आहे. सिरियल नंबर, कंडिशन, शॉर्टकट डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट. बरोबर. तर आता बघा, लिहून घ्या. सिरियल नंबर 1 द्या. कंडिशन काय असणार आहे, पहिली कंडिशन काय असणार आहे बघा, कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे, कोऑर्डिनेशन नंबर. आता बघा, शॉर्टकट डिफेक्टमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, शॉर्टकट डिफेक्टमध्ये काय होतं, कंडिशन शूट करणार आहे. बरोबर. एक आपला विलन येणार आहे किंवा गुंड येणार आहे, काय करणार आहे, गर्लफ्रेंडला आणि बॉयफ्रेंडला शूट करणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, तर ॲनायन आणि कॅटायन हे इक्वली, त्यांची साईज काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे किंवा कम्पॅरेबल असायला पाहिजे. म्हणजेच काय, ॲनायनची जी साईज आहे त्याच्याच कम्पॅरेबल प्रमाणात तुमची काय पाहिजे, कॅटायनची साईज असायला पाहिजे. म्हणजेच काय झालं, तुम्हाला बेसिकली माहिती आहे की तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं की कॅटायनची साईज असते ती ॲनायनपेक्षा काय असते, खूप म्हणजे खूप छोटी असते. म्हणजेच ॲनायन बेसिकली कॅटायनपेक्षा खूप मोठा असतो. पण या केसमध्ये काय सांगितलं, जर शॉर्टकट डिफेक्ट जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर काय असतं, ॲनायन आणि कॅटायन हे ऑलमोस्ट किंवा फिजिकली काय असतात, तर ऑलमोस्ट इक्वल असतात. म्हणजेच काय झालं आहे, कॅटायनची साईज थोडी वाढलेली आहे. बरोबर. तुम्हाला दाखवतो बघा. बेसिकली आपल्या या केसमध्ये काय असतं, ॲनायनची साईज काय असते, ही जास्त असते कशापेक्षा, कॅटायनपेक्षा. म्हणजेच ॲनायनची रेडियस आहे, ॲनायनची रेडियस आपण कसं दाखवतो, आर ए, आणि कॅटायनची रेडियस कसं दाखवतो, आर सी. बरोबर. ॲनायनची रेडियस काय असते, कॅटायनच्या रेडियसपेक्षा नेहमी जास्ती असते. पण फ्रँकल डिफेक्टमध्ये काय असते, फ्रँकल म्हणण्यापेक्षा शॉर्टकट डिफेक्टमध्ये काय असते, शॉर्टकट डिफेक्ट जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ॲनायनची साईज आहे ती कम्पॅरेबल पाहिजे, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल पाहिजे. कशापेक्षा, कशाबरोबर, कॅटायन बरोबर. ॲनायन आणि कॅटायन हे ऑलमोस्ट इक्वल पाहिजेत. म्हणजेच काय असणार आहे, ॲनायनची रेडियस आहे ती ऑलमोस्ट इक्वल कशाबरोबर असणार आहे, कॅटायन रेडियस बरोबर. तर बघा, ही आपली स्टँडर्ड कंडिशन आहे. बरोबर. म्हणजेच काय, ॲज कम्पेअर टू ॲनायन रेडियस, कॅटायन रेडियस काय आहे, कमी आहे. पण या केसमध्ये बघा, कॅटायनची रेडियस वाढल्यामुळंच काय झालं आहे, कॅटायनची रेडियस वाढल्यामुळंच तो ॲनायनच्या रेडियस बरोबर झाला आहे, इक्वल झाला आहे. बरोबर. कॅटायनची रेडियस वाढल्याशिवाय तो ॲनायनची रेडियस बरोबर होणार नाही आहे, म्हणजे तो ॲनायन एवढा होणार नाही आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली कॅटायनची रेडियस वाढलेली आहे ना. जर कॅटायनची रेडियस वाढली तर आपलं काय होणार आहे, कॅटायनची रेडियस वाढली तर आपला रेडियस रेशो काय असतो, रेडियस रेशो काय असतो, रेडियस रेशो आर आर ज्यांना म्हणतो आपण, आर आर काय असतो, कॅटायन रेडियस म्हणजेच काय, आर सी बरोबर, डिवाइड बाय ॲनायन रेडियस, आर ए म्हणूयात आपण त्याला. बरोबर. कॅटायन रेडियस किंवा आपण ॲनायन रेडियस. जर कॅटायन रेडियस आता वाढलेली आहे तर आपलं काय होणार, रेडियस रेशो पण वाढणार. बरोबर. आणि रेडियस रेशो वाढला तर काय होणार आहे, आपली सिस्टीमची स्टॅबिलिटी वाढणार. बरोबर. जर आपला रेडियस रेशो वाढला तर आपलं काय होणार, सिस्टीमची स्टॅबिलिटी वाढणार. म्हणजेच काय झाला, आपला कोऑर्डिनेशन नंबर पण वाढणार आहे. तर कोऑर्डिनेशन नंबर वाढला का बघा, इनिशियली आपण कन्सिडर करून घेऊयात, या स्टँडर्ड कंडिशनला आपला कॅटायन एवढा छोटासा होता. बरोबर. तर त्याला किती ॲनायन सराउंड करू शकत होते, 1 2 3 4. बरोबर. मॅक्झिमम 4 करत होते. समजलं. कॅटायन आपण पॉझिटिव्हने दाखवणार आहे आणि ॲनायन कशाने दाखवणार आहे, तर निगेटिव्हने दाखवणार आहे. समजलं. आता बघा, शॉर्टकट डिफेक्टमध्ये काय झालं आहे, तर कॅटायनची रेडियस वाढले आहे, त्याचवेळी काय होणार आहे, तो ॲनायनची रेडियस बरोबर होणार आहे. कॅटायन जरा थोडं कॅटायनची साईज वाढली तरच काय होणार, तो ॲनायनच्या साईज बरोबर येणार आहे. बरोबर. मग आपण थोडीशी साईज वाढूयात. तर आता बघा, ॲनायन किती कवर करणार आहे त्याला, 1 2 3 4 5 6. 2 जास्त ॲनायन त्याला टच करायला लागलेत. म्हणजेच काय, प्रिव्हियस केसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती होता आपला, 4 होता. आता कोऑर्डिनेशन नंबर काय झाला आहे, वाढलेला आहे. बरोबर. जसं कॅटायनची रेडियस वाढत जाऊ तसं आपला रेडियस रेशो वाढणार आहे आणि कोऑर्डिनेशन नंबर वाढणार आहे. बरोबर. मग आता बघा, पहिल्या केसमध्ये काय सांगितलं तुम्हाला मी, बघा ब्लर होते थोडं, तुम्ही थांबा. पहिला आपला काय सिरियल नंबर काय आहे, तर कंडिशन काय आपली, कोऑर्डिनेशन नंबर. बरोबर. तर कोऑर्डिनेशन नंबर
तर कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे शॉर्टकट डिफेक्टमध्ये, तर हाय असणार आहे, बरोबर. कोऑर्डिनेशन नंबर इज हाय, बरोबर. आता तेच बघा, आता आपला फ्रँकल डिफेक्ट. तर फ्रँकल डिफेक्टमध्ये काय होतं बघा, फ्रँकल डिफेक्टमध्ये काय होतं, तर आपला कॅटॅन काय करतो, त्याची पोझिशन सोडतो आणि सेम विदिन द सेम लॅटिस तो दुसरे कुठेतरी जाऊन शिफ्ट होतो, बरोबर. तर फक्त कॅटॅनच का शिफ्ट होतो, ॲनायन का शिफ्ट होत नाही, सांगा बघूयात. कॅटॅनच, ॲनायन पण शिफ्ट व्हायला पाहिजे ना, फक्त कॅटॅनच का शिफ्ट होतो. तर बघा, याचं मी मस्त उदाहरण सांगतोय तिथे. आपल्या एका मम्मीने, दिवाळीचा सीझन चालू आहे समजा, आणि मम्मीने आपलं काय दिलं आहे, हा बॉक्स दिलेला आहे. तर या बॉक्समध्ये आपल्याला काय भरायचे आहेत, तर लाडू भरायचे आहेत, बरोबर. तर आता जे लाडू आहेत मी तुम्हाला ब्लू कलरच्या पेनने दाखवते. हा पहिला लाडू झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला, ठीक आहे. पुन्हा बघा, हा पाचवा झाला, सहावा, सातवा आणि हा आठवा लाडू झाला. पुन्हा नववा झाला, हा दहावा झाला, हा 11वा झाला आणि हा 12वा, ठीक आहे. तर आपले हे सगळे लाडू आपण काय केले आहेत, प्लेस केलेले आहेत, बरोबर. मी यांना काय म्हणतो, आपले लाडू आहेत, बरोबर. पण बघा, हा बॉक्स आहे आणि ह्या बॉक्समध्ये आपण लाडू तर भरलेले आहेत, पण सगळी जागा त्यांनी व्यापलेली आहे का, थोडी जागा शिल्लक आहे बघा, ह्या एजेसला आहेत, या एजेसला आहेत, या लाडूंच्या मध्ये आहेत, बरोबर. तर बघा, ही जागा आपली रिकामी राहिलेली आहे, ही मधली. तर जर आपलं बॉक्स पूर्णच्या पूर्ण भरायचं आहे तर आपण काय करू शकतो, या केसेसमध्ये आपण त्याच्या ठिकाणी काहीतरी भरू शकतो ना. समजा या लाल ठिकाणी, ज्या रिकाम्या ठिकाणी मी काय केलं आहे, तर काजू किंवा बदाम भरलेत, ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी मी काजू आणि बदाम भरलेत, या ठिकाणी भरले, या ठिकाणी भरले, या ठिकाणी भरले मी, या ठिकाणी भरले, ठीक आहे. समजते, या ठिकाणी भरलं, बरोबर. आता तो काय झाला, फुल्ली पॅक झालेला आहे. तर आता आपण असं समजूयात, हे जे लाडू आहेत तो आपला ॲनायन आहे, बरोबर. ॲनायन का आहे, कारण तो वे बिगर आहे, कशापेक्षा, काजू आणि बदामपेक्षा तो खूप म्हणजे खूप मोठा आहे. आणि हा आपला जो एम्प्टी स्पेस आहे, जिथं आपण काही भरलेलं आहे, ते आपण गोल्ड स्ट्रक्चरमध्ये दाखवतो तुम्हाला मी, तो आपला काय तर कॅटॅन आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर आता बघा, ही जी एम्प्टी स्पेस आहे त्या ठिकाणी लाडूला जाऊन बसणं शक्य आहे की कॅटॅनला जाऊन बसणं शक्य आहे, बरोबर. कॅटॅनला जाऊन बसणं शक्य आहे, कारण त्याची जागा काय असते, तिथं स्पेस पण कमी आहे आणि ॲनायनचं साईज पण जास्ती आहे. पण या ठिकाणी स्पेस कमी असल्यामुळं कॅटॅन आरामात जाऊन तिथं बसू शकतो, कारण त्याचा एरिया काय कमी आहे, बरोबर. या ठिकाणी कॅटॅन आरामात जाऊन बसू शकतो, समजते ना. या ठिकाणी कॅटॅन आरामात जाऊन बसू शकतो, का, कारण त्याची साईज कमी आहे. म्हणूनच ज्या ठिकाणी एम्प्टी स्पेसेस असतात त्यावेळी काय होतो, एखादा कॅटॅन इथून निघतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन प्लेस होतो. हे समजलं. फक्त कॅटॅनच का प्लेस होतो दुसऱ्या ठिकाणी जाऊन, तर कॅटॅन काय असतात, ॲनायनपेक्षा खूप आणि खूप छोटे असतात, बरोबर. साईजने खूप छोटे असतात ते, त्यामुळे कॅटॅन काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. हेच काय होतं, तर फ्रँकल डिफेक्टमध्ये होतं. तर अशा केसमध्ये, आता फ्रँकल डिफेक्टमध्ये बघा, तर फ्रँकल डिफेक्ट सक्सेसफुल व्हायचं असेल तर काय असायला पाहिजे, ॲनायनची साईज काय असायला पाहिजे, ॲनायनची साईज आहे काय असायला पाहिजे, वे बिगर दॅन कशाला असायला पाहिजे, कॅटॅनच्या साईजपेक्षा असायला पाहिजे, बरोबर आहे. जर ॲनायनची साईज ही कॅटायनच्या साईज एवढीच असेल, बरोबर, तर कॅटायन शिफ्ट होणार आहे का, बघा. सगळे जर असेच असेल, ॲनायन पण असाच आहे, कॅटायन पण असाच आहे, तर हे एम्प्टी स्पेस एम्प्टीच राहणार आहे, त्या ठिकाणी कॅटायन पण येऊ शकणार नाही आणि ॲनायन पण येऊ शकणार नाही. पण जसं ॲनायन इथे मोठे आहेत पण स्पेस इथं छोटा आहे आणि कॅटायन इथे येऊ शकतात, म्हणून कॅटायन काय झालं, त्यानं त्याची ओरिजिनल जागा सोडलेली आहे आणि त्या एम्प्टी स्पेसमध्ये येऊन तो बसलेला आहे. पण जर दोघांची रेडियस सेम असेल, दोघांची साईज सेम असेल, त्या एम्प्टी स्पेसमध्ये कोणी येऊ शकणार आहे का, कोणीच नाही. म्हणजेच काय, तर फ्रँकल डिफेक्ट जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ॲनायनची साईज काय पाहिजे, कॅटायन साईजपेक्षा जास्ती पाहिजे, बरोबर. समजतंय. तर आता बघा, हे समजलं तुम्हाला कोणत्या बेसिसवरती आपण केलं, तर कोऑर्डिनेशनच्या साईजवरती बघितलं. आता बघा, ॲनायनची साईज जास्ती आहे कॅटायनच्या साईजपेक्षा, बरोबर. म्हणजेच काय झाला, कोऑर्डिनेशन नंबर काय झाला आपला, कोऑर्डिनेशन नंबर इज लो. कॅटायनची साईज खूपच छोटी आहे, बरोबर. कॅटायनची साईज केवढी आहे आपली, कॅटायनची साईज खूपच छोटी आहे आणि त्याला सराउंड काय करायला लागलेत, आपले ॲनायन सराउंड करायला लागलेत, बघा.
कोऑर्डिनेशन नंबर 4च राहिला आपला. समजा आता पुन्हा पण मी कॅटायनची साईज थोडीशी वाढवली, बरोबर. एखादा जास्ती झाला, कोऑर्डिनेशन नंबर काय झाला, जास्ती झाला. मगाच्या केसमध्ये किती होता, तर 4 होता. म्हणजेच काय, जर ॲनायनची साईज जास्ती असेल आणि कॅटायनची साईज कमी असेल तर कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, लो असतो. ठीक आहे. तर आता बघा सेकंड पॉईंट काय करूयात आपण, कोणत्या बेसिसवरती किंवा कोणत्या कंडिशनच्या बेसिसवरती आपण डिफरन्शिएट करणार आहोत, तर साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. ठीक आहे. आता बघा शॉर्टकट डिफेक्टमध्ये काय होणार आहे, तर कोऑर्डिनेशन नंबर ऑलरेडी हाय आहे आणि कोऑर्डिनेशन नंबर हाय असण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, कॅटायनची साईज काय असायला पाहिजे, कॅटायन साईज इज हाय, बरोबर. कॅटायन साईज शुड बी हाय अँड ॲनायन साईज काय रेग्युलरली असतेच, ॲनायन साईज शुड बी हाय. या दोघांचे जेवढे जास्ती असतील तसं कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे, हाय म्हणण्यापेक्षा ॲनायनची साईज थोडीशी कमी असेल किंवा दोघं इक्वल असतील तरीसुद्धा आपलं कोऑर्डिनेशन नंबर काय होणार आहे, हाय होणार आहे. ठीक आहे. आता तेच बघा, पण या केसमध्ये कसं असतं माहिती आहे, कॅटायनची साईज आणि ॲनायनची साईज कम्पॅरेटिव्हली इक्वल असते. कॅटायन साईज इज इक्वल टू ॲनायन साईज. एक्झॅक्ट इक्वल नसते पण अप्रॉक्सिमेटली इक्वल म्हणू शकतो आपण त्याला. तर फ्रँकल डिफेक्टमध्ये तुम्हाला मागाशी सांगितलंच बघा, ॲनायन साईज काय, ॲनायन साईज इज वे ग्रेटर दॅन कॅटायन साईज. कॅटायनची साईज कमी आहे त्यामुळे तो एका प्लेस सोडून दुसऱ्या प्लेस ठिकाणी जाऊ शकतो ना, बरोबर. तर आता थर्ड असं कोणतं बेसिस आहे ज्याच्यावरती आपण डिफरन्शिएट करणार आहोत, तर एक्झाम्पल्स. कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत आता बघूयात आपण, बरोबर. आणि हे एक्झाम्पल्स तुम्हाला पार्टच करायचे आहेत कारण ह्याचे खूप म्हणजे खूप एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार आहेत. ठीक आहे. तर आता बघा शॉर्टकट डिफेक्टचं सगळ्यात मोठाच्या मोठा आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल कुठला आहे, तर NaCl, सोडियम क्लोराईड, नंतर पोटॅशियम क्लोराईड, नंतर KBr, नंतर बघा CaCl, कॅल्शियम क्लोराईड आणि AgBr. ठीक आहे. तर आता बघा AgBrकडे लक्ष द्या हां तुम्ही. AgBr काय करतो बघा. आता सेकंड केसमध्ये फ्रँकल डिफेक्टमध्ये पण बघा एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत आपले, AgCl, ZnS, थर्ड काय तर AgBr. बघा AgBr कशामध्ये, दोन्हीमध्ये कॉमन आहे, बरोबर. हे तुमच्या लक्षातच असायला पाहिजे. ठीक आहे. AgBr दिसला बाबा तर आपलं काय करायचं आहे, AgBr दिसला तर त्याच्याबरोबर काय दिसतात बघायचं, AgCl दिसतो, ZnS दिसतो, मग AgBr दिसतोय का, हां. डायरेक्ट AgBr दिसला म्हणून काय करायचं, डायरेक्ट फ्रँकल डिफेक्ट किंवा डायरेक्ट शॉर्टकट डिफेक्ट सांगायचं नाही आहे, तर त्याच्याबरोबरचे ऑदर पण कम्पेअर करून बघायचे आहेत आपल्याला. कारण AgBr काय हा एक्सेप्शन आहे आणि तो दोन्ही केसेसमध्ये असतो, बरोबर. तर लिहितो बघा, AgBr काय तो एक्सेप्शन आहे आणि तो काय करतो, शॉर्टकट डिफेक्टमध्ये पण सापडतो आणि फ्रँकल डिफेक्टमध्ये पण सापडतो. ठीक आहे. समजलं सगळ्यांना, ठीक आहे. थँक्यू.